नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसं काय तुमचं मॉर्निंग रुटीन वगैरे चालू आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इथेच जस्ट आमचं असं घराचं काम वगैरे चालू आहे, म्हणजे तुम्हाला मागच्या काही ब्लॉग्समध्ये दिसलंच असेल. तर मग इथे आता इतक्या तरी भिंती वगैरे उभ्या झाल्या आहे. तर तुम्हाला मी माझं मॉर्निंग रुटीन सांगेल की मी सकाळी काय काय करते ते. आणि म्हणजे मी रिसेंटली 2026चं रिझोल्युशन वगैरे होतं की योगा एक्सरसाइज वगैरे करायचं. सो मग इथे तेच चालू आहे. आणि हा आहे माझा मॉर्निंग रुटीनचा डाएट, म्हणजे मेथी दाणा वॉटर. आणि मी एका काचेच्या जारमध्ये हे सगळं काही असं भिजू घातलेलं होतं रात्री. जसं की यात अंजीर आहे, बदाम आहे आणि काळे मनुका आहे आणि ऑलिव्ह सीड्स आहे, जे की तुमच्या केसांसाठी वगैरे चांगलं असतं. आणि काहीतरी 2-3 स्ट्रँड्स केसरच्या पण आहे, ज्याने तुमच्या स्किन ग्लोईंगसाठी मदत करते. आणि केसर थोडं गरम असतं, त्यामुळे हिवाळ्यात घेतलेलं ते कधीही चांगलं असते. सो मग मी इकडे खाली आलेली होती. आमचं जे घराचं बांधकाम चालू आहे ते बघायला. म्हणजे आता जवळपास एका महिन्यातही बरंच बांधकाम घराचं झालेलं होतं. तर मग इथे त्याच्यासाठी मी आलेली होती बघायला. इथे जे बाजूला दिसतं आहे तो पायऱ्यांसाठी इथे गड्डा खोदलेला आहे. आणि ही जी आहे ही एक रूम आहे आणि बाजूला जो आहे तो वापरायचा एरिया आहे. आधी पण इथे जागा होती, पण ती खूप अशी लहान जागा होती आणि खूप असं खंडर होऊन गेलेलं होतं. मग त्याच्यामुळे आम्ही परत बांधकाम असं केलेलं आहे इथे. तर मग हेच ते आहे. आणि हे असं इथे वॉशरूम वगैरे आहे. आणि मग छान गरम गरम पापडाचा असा नाश्ता केला. आणि नाश्ता झाल्यावर 2 असे ड्रायफ्रूट्सचे लाडू खाल्ले, जे की हिवाळ्यात घ्यायला पाहिजे, चांगलं असतं. आणि मग इथे मी आज माझं स्किन केअर केलेलं होतं छान अशा प्रकारे वाफ घेऊन. त्या ब्लॅकहेड्सच्या स्टिकनी छान प्रकारे ब्लॅकहेड्स वगैरे काढलेले होते. तरी ही ट्रिक तुम्ही पण घरी ट्राय करू शकता, स्टीम घेऊन ब्लॅकहेड्स काढायची. आणि ही खूप इफेक्टिव्ह अशी ट्रिक आहे की ज्याने तुमचे ब्लॅकहेड्स इझिली रिमूव्ह होऊन जातात स्टीम घेऊन. चांगल्या चेहऱ्यावरती असा वाफ येईपर्यंत, छान असा चेहरा ओला होईपर्यंत इतकी तुम्हाला वाफ घ्यायची आहे. आणि त्यानंतर ब्लॅकहेड्स काढायचे. ही प्रोसेस तुम्ही 2 ते 3दा करायची आहे. त्याने तुमचे बऱ्यापैकी ब्लॅकहेड्स क्लीन होऊन जातील. तर मग अशी तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा. आणि मग नंतर इथे मी एव्हरयूथचं स्क्रब केलेलं होतं, जे चॉकलेट आणि चेरी डिटॅन स्क्रब आहे. मी तिथे हे वापरलेलं होतं. याचा पाऊच साईज पण अवेलेबल आहे. तुम्ही ट्राय करायसाठी ते एकदा ट्राय करू शकता. आणि खूप सुंदर आणि इफेक्टिव्ह असं हे स्क्रब आहे. तर तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा. म्हणजे फर्स्ट यूजमध्ये तुमचं टॅन खूप जास्त प्रमाणात कमी करतं आणि चेहरा छान क्लीन आणि क्लिअर करतं. तर इथे माझा डिटॅन झालेला होता आणि खूप सुंदर असा चेहरा क्लीन दिसत होता. आणि मग इथे मी त्यांचं स्टॅन रिमूव्हल पॅक पण यूज केलेलं होतं. तर मग या पॅकला असं जवळपास ड्राय होईपर्यंत राहू द्यायचं आहे. थोडा वेळ, साधारण 5 ते 10 मिनिट राहू द्यायचं आहे. तर मग मी तो पॅक लावलेला होता आणि तो छान इव्हनली असा तुमच्या फेसला तुम्ही लावायचा आहे. आणि साधारण 5 ते 7 मिनिट याला राहू द्यायचं आहे. आणि पण तुमचा टॅन रिमूव्ह होण्यासाठी खूप अशी मदत होते. आणि मग इथे माझा छान प्रकारे पूर्ण असा फेस पॅक लावून मी इथे जरा किचनमध्ये मम्मीला मदत करायला गेलेली होती. जर मी तुम्हाला मागच्या वेळेस एका टमाटरच्या ठेच्याची रेसिपी शूट केली होती. जर तुमच्याकडे चूल वगैरे नसेल किंवा असं जे गॅसवर जाळी ठेवून करतो
तसं पण नसेल करायचं तर ही एक खूप सोपी पद्धत आहे की एका कढईत आपण तेल घेऊन घ्यायचं आहे, त्या तेलाला थोडं गरम होऊ द्यायचं आणि टमाटरचे 2 तसे मधातून भाग करायचे जसं मी केले आहे आणि त्याला असं उघड्या साईडला त्या कढईत असं रचवून ठेवायचं आणि झाकून द्यायचं आहे. या प्रकारे पण टमाटर खूप छान प्रकारे असे शेकल्या जातात आणि खूप छान भाजल्या जातात टमाटर आणि याची पण चटणी खूप छान होते. सेम प्रकारचा टेस्ट येतो आणि खूप सोपी अशी ही पद्धत आहे. मग मी इथे एक एक असे उघडे करून असे टमाटर कढईत छान प्रकारे रचून ठेवले होते आणि मग तुम्हाला जर टमाटरची चटणी करायची असेल घरी तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करू शकता. आणि मग हे सगळं काही असं लावून त्याला नीट थोड्या वेळासाठी झाकून द्यायचं आहे. तर मी इथे छान प्रकारे माझा फेस वॉश करून आलेली होती आणि तुम्ही बघू शकता की चेहरा बऱ्यापैकी छान असं स्वच्छ झालेला आहे, क्लीन झालेला आहे. जो कुठला डर्ट आणि टॅन होता तो सगळा छान असा रिमूव्ह झालेला आहे. आणि मग मी इथे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करत होती. आधी मी छान गुलाबजल वगैरे स्प्रे करून घेतलेला होता आणि त्यानंतर मी इथे माझं फेवरेट लॅक्मेचा मॉइश्चरायझर यूज करत होती, जे प्रत्येक स्किन टाईपसाठी सूट होतं. म्हणजे तुमची ड्राय असो, ऑइली असो किंवा कॉम्बिनेशन स्किन असो, हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. तुम्हाला दिवसभर हायड्रेशन वगैरे पुरवतं आणि खूप छान असं हे मॉइश्चरायझर आहे. हे छानपैकी तुम्ही ॲब्झॉर्ब होईपर्यंत चेहऱ्यावरती छान असा मसाज करून द्यायचा आहे. ॲटलिस्ट मॉर्निंगचे तरी तुम्ही 5 मिनिट स्वतःसाठी काढलेच पाहिजे. तर छान प्रकारे इथे मी फेसला मसाज करत आहे आणि छान प्रकारे मी इथे मसाज करून झालेली आहे मॉइश्चरायझरची. त्यानंतर मी इथे माझं डॉट अँड कीचं सनस्क्रीन वापरत आहे. जवळपास मी 2-3 महिने झाले हे सनस्क्रीन वापरत आहे आणि हे मला खूप छानपणे सूट झालेलं आहे माझ्या स्किनला. तर तुम्ही पण वापरू शकता. म्हणजे अजिबात ग्रीसी नाही आहे, नॉन स्टिकी नाही आहे, ऑइली नाही आहे. फेसवरती छान असा सटल ग्लो देतं आणि खूप छान हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण याचे रिझल्ट्स दिसतील. म्हणजे फेस असा कमी टॅन्ड दिसेल, टॅन नाही होणार. आणि अशा प्रकारे माझं स्किन केअर झालेलं होता आणि अशा प्रकारे माझी छान अशी स्किन पूर्ण स्किन केअर झाल्यानंतर दिसत होती. आणि मग इथे जे मी टमाटर आधी भाजायला टाकलेलं होतं तर मग ते बऱ्यापैकी असे शिजलेले होते आणि याची स्किन पील होईपर्यंत तुम्हाला याला शिजू द्यायचं आहे. मी मध्ये एकदा आणखी पलटलेलं होतं आणि मग आता परत एकदा यांना पलटवत आहे आणि तुम्ही बघू शकता की ते स्वतःहून त्यांची स्किन अशी सोडत आहे. म्हणजे जे त्यांचे सालपट आपण जे म्हणतो ते असे स्वतःहून ते असे सोडत आहे. तर मग इतक्यापर्यंतच तुम्हाला याला छान असं छान भाजायचं आहे. आणि मग परत मी याला पलटवून परत करून मी याला परत झाकून दिलेलं होतं आणि मग असे 4 ते 5 मिनटात टमाटर रेडी झाले होते. आणि मग इथे आमचं ठरलेलं होतं की अमरावती जायचं आहे. तर मग छान असं म्हणजे शॉपिंग डे काइंड ऑफ म्हणू शकतो किंवा असं फिरायला जायला वगैरे म्हणू शकतो. तर मग इथे छान मी तयार होत आहे. ते कसं आहे की घरी असल्यावर तयारी करायची वेगळीच मजा येते. म्हणून मला कुठेही बाहेर जायचं असेल तर मी नेहमी छान तयार होत असते. मला जर कुठे बाहेर जायचं असेल तर थोडाफार असं लाईट मेकअप वगैरे चालू असते माझं इथे. तर मग इथे तेच चालू होतं. असा खूप सटलचा असा थोडाफार मेकअप वगैरे केलेला होता मी. थोडीशी अशी एकदम लाईट लिपस्टिक आणि थोडंसं असं पॉन्ड्सचं जे BB क्रीम असतं ते लावलेलं होतं मी इथे. म्हणजे तुम्हाला पण असं खूप असं डेली वेअर किंवा तुम्ही असं खूप सिंपल रेडी व्हायला तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही हा मेकअप रुटीन नक्की फॉलो करू शकता. आज स्किन केअर केल्यामुळे म्हणजे जरा क्लीनअप वगैरे केल्यामुळे ऑलरेडी फेस थोडा छान ग्लो करत होता. आणि मग ही पण असं टिंटेड मॉइश्चरायझर सारखं आहे. तर मग याने तर छानच स्किन असा ग्लो करत होता इथे. एव्हरीवन, सो आता आम्ही जातो अमरावतीला जरा शॉपिंग वगैरे करायला. आणि हा असा माझा आउटफिट आहे. मी जंपसूट घातलेला आहे. सो तुम्ही पण सोबत चला आणि चला बघूया काय काय शॉपिंग होते आजच्या दिवशी. ते जरा
सायंकाळच्या वेळेला आमचे सगळे कामं वगैरे आटपून आम्ही इथे अमरावतीला पोहोचलेलो होतो. तर मग इथे आधी आम्हाला जरा देवीत काम होतं, तर मग आधी आम्ही तिथे चाललेलो होतो. आणि वातावरण असं थंडीचं होतं, तर त्यामुळे दिवसही खूप लवकरच मावळतो. तर आम्ही इथे गोरक्षणमध्ये आलेलो होतो, जे देवीच्या मागच्या बाजूला आहे. कारण इथून आम्हाला आमच्या शेतीला जे शेतात आम्ही जे ऑर्गॅनिक खत बनवतो आहे यावेळेस, त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गोमूत्र आणि गौरी अशा पाहिजे होत्या. तर मग आम्ही तेच सामान घ्यायला आलेलो होतो इथे. आणि इथे बऱ्याच अशा गाईच्या पासून ज्या बनणाऱ्या वस्तू असतात त्या भेटतात, म्हणजे शेणखत वगैरे पण मिळतं. आणि इथे छान असा धूपबत्ती वगैरेचा पण व्यवसाय होता. आणि इथे बऱ्याच वेगळ्या गोष्टी पण मिळत होत्या, जसं की तूप असतं, खवा असतो, छान दाणेदार घट्ट अशी रबडी वगैरे असते. अशा बऱ्याच गोष्टी, पेढे वगैरे जे असतात ते पण सगळं काही बनवून मिळतात. तर मग इथे आमचं तेच सामान वगैरे घ्यायला चालू होतं. आणि इथे त्यांच्या मागच्या साईडला इथे खूप मोठ्या प्रमाणात गवऱ्या अशा बनत होत्या, कारण की बरेच जण इथून बरंच सामान घेऊन जातात. आणि इथे त्यांची पेढ्यांची मशीन होती, जिथे पेढे बनणं चालू होते. आणि मग आमचं सगळं सामान घेऊन झाल्यावर आम्ही देवीत दर्शनाला गेलो. आणि वातावरण खूप शांत होतं आणि खूप जिकडे तिकडे असं पॉझिटिव्हिटी होती वातावरणात. आणि काहीच गर्दी नसल्यामुळे देवींचे दर्शन पण खूप छान झाले. खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं मनाला. आणि मग इथे आमचे दर्शन वगैरे आटपावून, सगळं कामं वगैरे आटपावून आम्ही निघालो शॉपिंगला. तर मग आम्ही शॉपिंगसाठी तपाळिया गेलेलो होतो. तर इथे आम्हाला इथे जॅनमध्ये 50 to 60% ऑफ चालू होता आहे प्रत्येक ब्रँडवर आणि स्टोअरवर, त्यासाठी. तर मग आधी आम्ही इथे गेलेलो होतो रिलायन्स डिजिटलला, कारण आम्हाला अवन बघायचा होता, पण तिथे तो अवेलेबल नव्हता. आणि मग त्यानंतर आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो. ट्रेंड्समध्ये असं सहज गेलो आणि कपडे बघता बघता मी खूप कपड्यांची शॉपिंग करून घेतली. तर इथे मी हे काही वन पीस ट्राय केलेले होते. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की मी यातला कुठला वन पीस घेतलेला असेल. तर मग इथे छान असे 2-3 ड्रेसेस ट्राय केले होते. तुम्ही पण नक्की तपाळी एकदा जा, कारण की तिथे खूप छान ऑफर्स, असे भन्नाट ऑफर्स चालू आहे. ट्रेंड्समध्ये त्यांच्या फुटवेअरवरती तर खूप छान असे ऑफर चालू आहे. म्हणजे 800मध्ये मी 2 फुटवेअर्स आणले. त्यानंतर मग आम्ही मिस्टर DIYला गेलो, की म्हणजे जे असं सगळ्यांच्या कामाचं काही ना काही इथे मिळूनच जातं. तर मला अशा छोट्या मोठ्या 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या मिस्टर DIYमधून. तर मग मी त्या परचेस केल्या. आणि मग त्यानंतर आम्ही निघालेलो होतो परत जायला, कारण की आम्हाला आणखी आमची थोडीफार खरेदी बाकी होती. तर मग इथे आम्ही परत जायला निघालेलो होतो. आणि आम्हाला किराणा वगैरे पण घ्यायचा होता. आणि संध्याकाळ वेळ पण होऊन गेलेली होती, तर मग वेळ नको व्हायला अंधाराचा, म्हणून आम्ही मग इथे पटकन किराणा घ्यायला आलेलो होतो. आणि आमचा किराणा वगैरे घेऊन झालेला होता आणि भरपूर पूर्ण गाडी भरून गेली होती. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.